I play Rocky. 3.5 दिवस $2,65,000 ऑफर. एका गाजलेल्या फिल्मची कथा फक्त 3.5 दिवसात लिहिली गेली. त्यावेळी त्याची अवस्था खूप हालाकीची होती. खूप कठीण परिस्थितीतून तो जात होता. बायको प्रेग्नंट होती, घराचं भाडं थकलेलं होतं. ऑडिशन्समधून सतत नकार मिळत होता. परिस्थितीमुळे स्वतःचा आवडता कुत्रा बटकस फक्त $40 विकावा लागला. याच कठीण काळात लिहिलेल्या त्याच्या या स्क्रिप्टला $2,65,000 ऑफर मिळाली. 1975-76च्या काळात $2,65,000 म्हणजे प्रचंड मोठी रक्कम. आणि तरीही काम मिळत नसलेल्या, पैशासाठी स्ट्रगल करणाऱ्या ॲक्टरने ही ऑफर नाकारली. त्याची फक्त एकच अट होती, मी हवं तेवढं काम करेन, खूप कमी पैसे घेईन, डेडिकेशननी काम करेन, पण या फिल्मचा हिरो मी असेल. रॉकी ही फिल्म फक्त एक सक्सेसफुल फिल्म राहिली नाही, जगभरातील कित्येक लोकांसाठी इन्स्पिरेशन, होपचा सिम्बॉल बनली. 2026 म्हणजे याच वर्षी रॉकीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. आणि स्टॅलोनने रॉकी बनवण्यासाठी दिलेल्या याच खऱ्या लढाईवर आता आय प्ले रॉकी नावाची फिल्म येते. I play Rocky. I have no idea what that means. तर एका स्ट्रगलिंग ॲक्टरने 3.5 दिवसात रॉकी फिल्म कशी लिहिली? $2,65,000 ऑफर त्याने का नाकारली? आणि स्वतःचं आयुष्य पणाला लावून तो पडद्यावर रॉकी कसा बनला? यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. सिल्व्हस्टर स्टॅलोनच्या संघर्षाची पहिली खूण त्याच्या चेहऱ्यावर जन्मापासूनच होती. जन्माच्या वेळी फोर्सेप्स आजारामुळे त्याच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूची एक नर्व डॅमेज झाली होती. त्यामुळे चेहऱ्याचा काही भाग पॅरालाइज झाला आणि त्याच्या बोलण्यातही वेगळेपणा आला. पुढे हीच त्याची ओळख बनली. You stop being you. You let people stick a finger in your face and tell you you're no good. And when things got hard, you started looking for something to blame, like a big shadow. पण सुरुवातीच्या काळात म्हणजे 1975 मध्ये हॉलिवूडला त्याचा हा चेहरा आणि आवाज नको होता. स्टॅलोन ऑडिशन मागून ऑडिशन देत होता, पण प्रत्येक ठिकाणी त्याला मिळत होता फक्त नकार. काम मिळालंच तर बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून, किंवा काही सेकंदाचं एखादा कॅरेक्टर, किंवा नावही लक्षात राहणार नाही अशी भूमिका. इथेच स्टॅलोनची दुसरी बाजू समोर येते. तो सातत्याने रोलसाठी ऑडिशन देत होता आणि रिजेक्ट होत होता. त्याच काळात दुसरे लोक त्याला चांगल्या भूमिका देत नव्हते, तर तो फिल्मच्या कथा लिहित होता, स्क्रीनप्लेज लिहित होता. भाड्याच्या छोट्याशा 8x9च्या खोलीत बसून तो स्क्रिप्ट लिहित होता. त्याला रायटर म्हणून थोडं ऐकून घेतलं जायचं, पण ॲक्टर म्हणून मात्र कुणी सिरियसली घेत नव्हतं. 24 मार्च 1975 एका बाजूला होता जगज्जेता मोहम्मद अली आणि दुसऱ्या बाजूला फारसा कोणाला माहीत नसलेला चक वेपनर. सगळ्यांना वाटत होतं अली त्याला सहज हरवेल, वेपनर जिंकेल अशी जवळपास कोणालाच अपेक्षा नव्हती. पण वेपनर रिंगमध्ये फक्त जिंकण्यासाठी उतरला नव्हता. आपण इथे उभे राहू शकतो हे त्याला सिद्ध करायचं होतं. 9व्या राऊंडमध्ये त्याने अलीला खाली पाडलं. अली पुन्हा उठला, त्याने मॅचवर नियंत्रण मिळवलं. वेपनरच्या चेहऱ्यावर पंचेस बसत राहिले. पंचेसमुळे तो परत परत पडत राहिला आणि पुन्हा पुन्हा उभा राहत राहिला. मॅचच्या शेवटच्या राऊंडमध्ये फक्त काही सेकंद बाकी असताना अलीने त्याला नॉकआउट केलं. वेपनर मॅच हारला. पण या लढाईने स्टॅलोनच्या मनात घर केलं. स्टॅलोनला त्या बॉक्सरमध्ये स्वतःचं रिफ्लेक्शन दिसलं. असा एक माणूस ज्याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, ज्याच्या जिंकण्याची कोणालाही अपेक्षा नाही, पण तरीही तो शेवटपर्यंत उभा राहतो. आणि इथेच रॉकी बाल्बोआचा जन्म झाला. ही मॅच बघितल्यानंतर स्टॅलोन घरी आला आणि झपाटल्यासारखा लिहायला लागला. एक दिवस झाला, दुसरा दिवस गेला. 3.5 दिवसात त्यांनी रॉकी या फिल्मचा जवळपास 90 पानी फर्स्ट ड्राफ्ट पूर्ण केला. पहिल्या ड्राफ्टमध्ये रॉकीचं जग अधिक डार्क होतं. कॅरेक्टरही आज आपण फिल्ममध्ये पाहतो त्यापेक्षा वेगळे होते. स्टॅलोनने स्क्रिप्ट पुन्हा पुन्हा लिहिली, त्याच्यामध्ये बदल केले आणि प्रत्येक बदलाने त्याला रॉकीच्या अगदी जवळ आणलं. रॉकीने शेवटी अपोलो क्रीडला हरवलं. हा त्याचा खरा विजन होता. त्याला फक्त एकदा पूर्ण 15 राऊंड त्या रिंगणात उभं राहायचं होतं, कारण आजपर्यंत कुणीच त्याला गंभीरपणे घेतलं नव्हतं. रॉकीला जगाला एकच गोष्ट सांगायची होती, मी सुद्धा कुणीतरी आहे. आणि स्टॅलोनलाही हॉलिवूडला नेमकं हे सांगायचं होतं, स्क्रिप्ट लिहिणं ही फक्त माझी सुरुवात आहे. स्टॅलोन या प्रवासात पूर्णपणे एकटा नव्हता. त्याचा मित्र द लॉर्ड्स ऑफ फ्लॅटबशमधला को ॲक्टर हेनरी विंकलर यांनी रॉकीची स्क्रिप्ट वाचली. त्याला त्या स्टोरीमधली ताकद जाणवली आणि त्याने ती ABC टेलिव्हिजनपर्यंत पोहोचवली.
ABCला स्क्रिप्ट आवडली, त्यावर त्यांना टेलिव्हिजन फिल्म बनवायची होती. ती स्क्रिप्ट दुसऱ्या रायटरकडून रिराईट करून घ्यायची होती. पण स्टॅलोनला हे मान्य नव्हतं. त्यांनी हेनरीला स्पष्ट सांगितलं, मला माझी स्क्रिप्ट अशा पद्धतीने गमवायची नाही आहे. विचार करा, हेनरी विंकलरने त्याला त्यावेळी मदत केली नसतं तर कदाचित रॉकी टेलिव्हिजन फिल्म बनून पाहिली गेली असती आणि विसरली पण गेली असती. पण स्क्रिप्ट पुन्हा स्टॅलोनच्या हातात आली आणि पुढे प्रोड्युसर आयर्विन विंकलर आणि रॉबर्ट चटॉफ यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांना रॉकीची स्क्रिप्ट खूप आवडली. स्क्रिप्ट वाचल्यानंतर त्यांना त्यात फिल्म दिसली, पण हिरो म्हणून त्यात स्टॅलोन त्यांना दिसला नव्हता. स्टुडिओच्या डोक्यात जेम्स कॅन, बर्ट रेनॉल्ड किंवा रायन ओनील, जेन हॅकमन, रॉबर्ट रेडॉर्फ यासारखी मोठी नावं होती. त्यांच्या दृष्टीने स्टॅलोन हा अननोन ॲक्टर होता. त्याच्याकडे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड नव्हतं, मोठा फॅन बेस नव्हता, लीड रोल करण्याचा कोणताही पुरावा नव्हता. मग स्टुडिओने त्याला एक सोपा पर्याय दिला. स्क्रिप्ट आम्हाला विक, रॉकीची भूमिका एखादा मोठा स्टार करेल. त्यासाठी त्याला तब्बल $2,65,000 ऑफर दिली. विचार करा, घरात पैशाची गरज आहे, बायको प्रेग्नंट आहे, काम मिळत नाही आहे, भविष्यात कोणतीही गॅरंटी नाही आणि समोर आयुष्य बदलेल एवढे पैसे आहेत. 1977च्या BBC इंटरव्ह्यूमध्ये स्टॅलोनने सांगितलं की $2,65,000 फक्त रॉकी या भूमिकेपासून दूर राहण्यासाठी दिले जात होते. पण स्टॅलोनने ऑफर नाकारले. पण त्याच्या नाकारामागे 3 कारणं होते. एवढे पैसे त्याने कधी पाहिले नव्हते, त्यामुळे नसलेल्या श्रीमंतीची त्याला सवय आणि ओढ अजिबात नव्हती. पैसे काही काळाने संपले असते, पण स्वतःचं स्वप्न विकल्याची खंत आयुष्यभर राहिली असते. I knew that after the money was gone, I would become very bitter for having sold out, because my one love was to at least fail on my own terms. दुसऱ्याच्या अटीवर यशस्वी होण्यापेक्षा त्याला स्वतःच्या अटींवर अपयशी व्हायचं होतं. शेवटी विंकलर आणि चेटॉफनी स्टॅलोनच्या मागे उभारण्याचा निर्णय घेतला. पण स्टुडिओने जोखीम कमी करण्यासाठी बजेट खूपच कमी केलं. रॉकी साधारण $1 मिलियन बजेटमध्ये बनणार होते. शूटिंगसाठी होते फक्त 28 दिवस. डायरेक्टर जॉन जी ॲव्हिल्सन आणि संपूर्ण टीमकडे पैसा कमी होता, त्यामुळे त्यांनी फिलाडेल्फियाच्या खऱ्या लोकेशनचा वापर केला. मोठे सेट्स नाहीत, सुपरस्टार्स नाहीत, भरपूर शूटिंग दिवसही नाहीत, पण प्रत्येकाकडे फिल्म पूर्ण करण्याची जिद्द मात्र होती. फिलाडेल्फियाच्या रस्त्यावर रॉकी धावतानाचे सीन शूट करण्यासाठी गॅरेट ब्राऊनने नव्याने विकसित केलेला स्टेडीकॅमचा वापर केला. गंमत म्हणजे आज आयकॉनिक वाटणारे अनेक शॉट्स त्या काळात वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी घेतली गेली होते. आणखीन एक इमोशनल गोष्ट म्हणजे स्टॅलोनने परिस्थितीमुळे ज्या बटकसला त्यांनी फक्त $40 विकलं होतं, त्याला परत आणण्यासाठी त्यांनी तब्बल $15,000 मोजले. आणि तोच बटकस पुढे रॉकीमध्ये स्टॅलोन सोबत दिसला. पडद्यावर रॉकी सोबत धावणारा कुत्रा सुद्धा स्टॅलोनच्या खऱ्या संघर्षाचा भाग होता. खरं तर रॉकीची टीम बॉक्सिंगवर फिल्म बनवत नव्हती. ती फिल्म बनवताना स्वतःच रॉकीसारखी लढत होती. रॉकीच्या क्लायमॅक्समध्ये रॉकी अपोलो क्रीडला हरवत नाही, तो मॅच हारतो. पण तरीही आपण फिल्म संपल्यानंतर रॉकीला विनर समजतो, कारण त्याचा विजय ट्रॉफीमध्ये नव्हता, त्याचा विजय 15 राऊंड पूर्णपणे टिकून राहण्यामध्ये होता. जगाने ज्या माणसाला तू काहीच नाहीस असं सांगितलं, तो माणूस शेवटपर्यंत रिंगणात उभा राहिला. रॉकी ही बॉक्सिंग फिल्म असूनही तिचं खरं इमोशनल सेंटर बॉक्सिंग नाही. ती स्टोरी आहे स्वतःची किंमत सिद्ध करण्याची, एका संधीसाठी लढण्याची आणि अपयश आलं तरी स्वतःच्या नजरेत न हरण्याची. 1976मध्ये रॉकी रिलीज झाली. साधारण $1 मिलियन बनलेल्या या फिल्मने जगभरात $200 मिलियन पेक्षा जास्त कमाई केली. फिल्मला 10 ऑस्कर नॉमिनेशन्स मिळाली. सिल्व्हेस्टर स्टॅलोनला बेस्ट ॲक्टर आणि बेस्ट ओरिजिनल स्क्रीन प्ले या दोन्ही कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन मिळालं. ज्या माणसाचा चेहरा आणि आवाज हॉलिवूडला हिरोसारखा वाटत नव्हता, तोच माणूस ॲक्टर आणि रायटर म्हणून ऑस्करच्या शर्यतीत उभा होता. रॉकीने बेस्ट पिक्चर, बेस्ट डिरेक्टर आणि बेस्ट फिल्म एडिटिंग असे 3 ऑस्कर जिंकले. स्टॅलोनने लिहिलेल्या फिक्शनल रॉकीला संधी मिळाली आणि त्याच्यासोबत स्टॅलोनला सुद्धा खऱ्या आयुष्यात नवीन ओळख मिळाली. आज रॉकीला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. स्टॅलोनने या फिल्मसाठी दिलेल्या खऱ्या संघर्षावर आय प्ले रॉकी नावाची फिल्म येते. स्टॅलोनने रॉकी फिल्म लिहिली म्हणून तो रॉकी बनला नाही, तो आधीपासूनच रॉकी होता म्हणून तो ही फिल्म घेऊ शकला. आणि म्हणून 50 वर्षानंतरही आपण रॉकीला त्याच्या विजयासाठी आठवत नाही, आपण त्याला आठवतो कारण तो प्रत्येक पंचनंतर पुन्हा उभा राहिला. 50 वर्षानंतर ही फिल्म जुनी वाटत नाही, कारण अजूनही त्याचा रिलेव्हन्स आहे. अशा फाईट्स प्रत्येकजण लढत असतो, त्याच्यासमोर अपोनंट्स असतात. हा अपोनंट कधी रिजेक्शन असतो, कधी आर्थिक अडचण, कधी लोकांचा विश्वास आणि कधी आपल्याच मनातली भीती. आणि म्हणूनच रॉकी ही फक्त फिल्म राहिली नाही,
ती होपचा सिम्बॉल बनली. आयुष्यात प्रत्येक वेळी जिंकणं आपल्या हातात नसतं, पण शेवटपर्यंत उभं राहणं नक्कीच आपल्या हातात असतं. रॉकीचा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमची एक कॉमेंट किंवा लाईक मला आणखीन चांगला कॉन्टेंट बनवण्यासाठी मोटिवेट करेल. आणि तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.